नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसताईंना नमस्कार आहे. बहिणींनो, एक महत्त्वाचं आंदोलन होणार आहे. हे आंदोलन कुठे होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, या आंदोलनामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सहभाग घ्यायचा आहे, आंदोलनाच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत, त्या मागण्या मान्य होऊ शकतात का, या मागण्या कोण्या ठिकाणी करायच्या आहेत, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, या आंदोलनाचं जे स्वरूप आहे तर ते कशा पद्धतीचं आहे, राज्यव्यापी आहे की देशव्यापी आहे, आणि या आंदोलनामध्ये तुम्हाला FRSची जी काही प्रणाली आहे त्यावरती काही उपाय भेटू शकतो का, पेन्शनवरती काही मार्ग निघू शकतो का, आणि एकंदरीत सगळ्या नेमक्या काय मागण्या आहेत, या मागण्या तुम्हाला कोणत्या दिवशी करायच्या आहेत, कशा पद्धतीने करायच्या आहेत, समूहाने करायच्या आहेत की विशिष्ट एकट्या पद्धतीने करायच्या आहेत, या सगळ्यांबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. बहिणींनो, तुम्हाला माझ्या समोर दिसत असेल एक अत्यंत महत्त्वाचं जे परिपत्रक आहे ते तुम्हाला सध्या स्क्रीनवरती दिसत आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीनं हे जे परिपत्रक आहे हे देण्यात आलेलं आहे, आणि हे जे परिपत्रक आहे ते सर्वांनाच देण्यात आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर महिला व बालविकास खात्याचे मंत्री असतील त्यांनाही देण्यात आलेलं आहे. त्याचसोबत कामगार विभाग जे मंत्री आहेत त्यांनाही देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत, प्रधान सचिव, त्याचबरोबर विविध खात्यांचे जे मंत्री आहेत त्यांनासुद्धा हे जे अतिशय महत्त्वाचं पत्रक आहे, निवेदन आहे, तर ते देण्यात आलेलं आहे. आणि या निवेदनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या, मदतनीसताईंच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या अडचणींना वाचा फोडण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता होताना आपणा सर्वांना दिसत आहे. अंगणवाडी सेविकाताईंना माहिती आहे की त्यांच्यासमोर असंख्य अडचणी आहेत. FRS प्रणाली असेल, DHR असेल, त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरणं असतील, विविध योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणे असेल, इतकी सगळी कामं करत असताना त्याचा मोबदला अंगणवाडी सेविकाताईंना वेळेवरती मिळत नाही. आणि मग त्यामुळं होतं नेमकं काय की प्रचंड काम, कामास नाही दाम, फुटतो घाम, अशा परिस्थितीमध्ये डोक्याला इथं टेन्शन मिळत नाही, पेन्शन, अशाही प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची होती. आणि मग या दृष्टिकोनातून ही जी संपूर्ण तयारी आहे, ही जी संपूर्ण बाब आहे ती आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी दिसून येतं. बघा या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे बहिणींनो. तर कामगार विरोधी जे नवीन 4 श्रम संहिता निर्माण करण्यात आलेल्या आहेत तर त्या कुठेतरी रद्द व्हाव्यात अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं राज्यभर जे आहे ते निदर्शन, त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं हे निवेदन आपल्या समोर दिसत आहे. केंद्र सरकारने जे जुने कामगार कायदे होते तर ते रद्द केलेले आहेत, आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन कामगार संहिता जी आहे ती लागू केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या बाबी आपल्या सर्वांसमोर येत आहेत. आता या आंदोलनामध्ये जे आहे तर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या काही अंगणवाडी कर्मचारी आहेत तर त्यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी होणार आहे. तर मग या एकंदरीत मागणीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये नेमक्या कुठल्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. पेन्शन देण्यात यावी अशा पद्धतीची जी मागणी आहे तर ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून दिला जाणारा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तर त्याचं रूपांतर जे आहे ते मानधनामध्ये करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या THR मध्ये बदल करण्यात यावा अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या आहाराच्या किमतीमध्ये तिपटीने वाढ करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर FRS जुन्या पद्धतीनं THR वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे. लाडकी बहीण योजनेचे KYCचे काम, त्याचबरोबर योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. सर्व अंगणवाडी सेविकांना 5G मोबाईल देण्यात यावा आणि त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होऊ नये अशाही प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक अशा ज्या मागण्या आहेत तर त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त नेमक्या कोणत्या मागण्या आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात. राज्यामधील सर्व अंगणवाडी केंद्रांचं रूपांतर हे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर बेबी केअर किट जे आहेत तर त्या वेळोवेळी जागेवरती
पोहोचण्यात यावा, म्हणजेच कुठं तर अंगणवाडी केंद्रामध्ये याव्यात अशाही पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. सेविकेमधूनच मुख्य सेविका आणि पर्यवेक्षकांची पदं भरण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काम आहेत ते देण्यात येऊ नये आणि अंगणवाडी सेविकांना 5G मोबाईल देण्यात यावा आणि त्यांना सिम रिचार्जसाठी कमीत कमी दरवर्षी 3,500 रुपये देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आपण नेमकं बघूयात की या संदर्भामध्ये नेमकं काय होतंय, तर तुमच्या सगळ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण त्याहीबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या ज्या मागण्या आहेत यामध्ये काही बदल व्हायला पाहिजे का? नेमकं तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सर्व बहिणींचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.